हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. मार्गशीर्ष महिन्यातील आजचा पहिला गुरुवार. तर छान सकाळी आंघोळ वगैरे झाली, केस धुतले होते तर म्हटलं चला बाहेरच जाऊन केस विंचरूया, कारण आतमध्ये ना खूप असे केस गळतात आणि केस धुतले ना तो थोडंसं त्यांना व्यवस्थित बाहेर विंचरून आलं मग आतमध्ये एवढे पडत नाहीत. तर आता झालं आहे तर चला म्हटलं वेणी वगैरे घालूया. कुणाला आणायला जायचं टाईम झालं होतं. फौजींचा डबा वगैरे पण द्यायचा होता. तर आता फौजींचा डबा देऊन आलं ना लगेच कुणाला आणायचं पण टाईम होऊन जाते. तर सकाळची माझी सगळी कामं झाली होती. आज थोडं लवकरच आवरलं होतं. म्हटलं अंगणामध्ये रांगोळी वगैरे काढूया, हुमरा पूजन वगैरे करूया. आणि आज गुरुवार आहे तर ही सगळी कामं असतातच. थोडं घरातलं पण लवकर आवरलं. माझा आज उपवास होता. फौजींसाठी टिफिन वगैरे बनवून झालं आहे, सगळं घरातलं आवरलं आहे. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. बघूया आजचं दिवसभराचं रुटीन काय काय आहे. आणि आज ना मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. तर सकाळपासून घरातली सगळी म्हणजे कामं आवरली. फौजींचा टिफिन वगैरे आवरला. तर मला फौजींचा टिफिन द्यायला जायचं आहे. तर झालं आहे आता टायमिंग. आणि चला तर आता पूजा पण मांडायची होती. पण पूजा मांडण्यासाठी ना जे 5 डहाळे लागतात ना, 5 फळांचे 5 डहाळे, तर ते नाहीत माझ्याकडं. फौजी म्हटले मी ड्युटीवर येताना घेऊन येतो, कारण इथं घराच्या अवतीभोवती ना 5 फळांची झाडे नाहीत, 1-2 आहेत. तर बाकीचे आहेत ती फौजी घेऊन येतीलच. तर दुपारनंतरच पूजा करीन जेव्हा फौजी येतील, म्हणजे 4 वाजता फौजी येतील. संध्याकाळीच पूजा करावी लागेल. सासरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मला इझिली भेटतात, कारण माझं सासरचं घर आहे ना ते शेतामध्येच आहे. तर घराच्या अवतीभोवती फळांची एवढी झाडं आहेत की कुठं लांबच जावं लागत नाही. तर आज ना खूप मिस करते त्या सगळ्या गोष्टी, कारण आम्ही गावाकडे सकाळचीच पूजा मांडतो. सगळं सकाळचं आवरलं की जाऊन पारंब्या आणतो, छान धुवून घेतो आणि त्यांची सकाळीच पूजा मांडतो. पूजा आपली सकाळी मांडून झाली ना संध्याकाळी स्वयंपाक बनवायला मग लोड येत नाही. नंतर संध्याकाळी स्वयंपाक पण पूजा पण म्हटलं थोडं जास्तच टाईम लागते. तर बघूया आता फौजी कधी येतील त्याच्यानंतर मग पूजा वगैरे मांडेल. बाकी स्वयंपाक संध्याकाळचा आहेच, काय ते वेगळं बनवावं लागतं. पूजा आहे म्हटल्यानंतर तर खीर वगैरे तर बनवीनच मी. बघूया आता काय काय बनवायचं. चला आता फौजींचा टिफिन पॅक करते. आज उपवास आहे. सकाळी 1-2दा चहा झाला आहे, थोडीफार फळं पण खाल्ल्यात. तर थोडं आता छान वाटते. सकाळ सकाळी काम पण भरपूर असतं, त्यामुळे थोडंफार खाऊनच घ्यावं लागते, नाहीतर मग असंच पेकळ्यासारखं होईल, चक्कर पण येईल. आणि सकाळ सकाळची धावपळ पण खूप असते. मेन म्हणजे फौजींचा डबा, अर्नला कुणाला सोडायचं, कपडे वगैरे, घरातली कामं तर असतातच. तर खूप दिवसातून मी आज उपवास केला आहे. जास्त करून आजकाल मी उपवास करतच नाही, कारण उपवास केला ना ॲसिडिटी, पित्त वगैरे जास्त होतं. तर आपलं हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, श्रावण महिन्यातील सोमवार आणि मध्ये आधी जी अंगारकी संकष्टी असते ती, आपली वटपौर्णिमा, महाशिवरात्री, असे मेन जे उपवास आहे ना तेच आजकाल पकडते. बाकीचे रेग्युलरचे उपवास होतच नाही. आणि इथं साबुदाणा वगैरे जास्त चांगला मिळत नाही, त्यामुळं उपवास जास्त करत नाही. आज खूप दिवसातून मग उपवास केला आहे. तर बघूया आता कसं कसं होतं आहे. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. आता मला देवपूजा तर फौजीने केल्या, हुमऱ्याची पूजा वगैरे करायची. पहिल्यांदा फौजींचा टिफिन देऊन येतो, त्याच्यानंतर बाकीची पूजा वगैरे करीन. तर करा ब्लॉग कंटिन्यू. आणि चला तर आता इथं मी फौजींचा टिफिन पॅक करत होती. आणि पडदे वगैरे लावल्यामुळं ना एवढा अंधार झाला आहे, मी बघितलंच नाही. व्हिडिओ वगैरे बनल्यानंतर माझं लक्ष गेलं. म्हटलं पडद्या आपण थोडेसे उघडायला पाहिजे होते, भरपूर असा अंधार पडला आहे. चला काही नाही, फौजींचा टिफिन वगैरे पॅक झाला. आता मी त्यांना देऊन येतो, त्याच्यानंतर मला अजून हुमरायचं पूजन वगैरे करायचं होतं, तर ते पण करून घेऊया. छान आता आपला टिफिन पॅक झाला. चला जाऊया द्यायला. आणि आता इथं ना फौजींचा टिफिन वगैरे देऊन आली मी. त्याच्यानंतर मग म्हटलं आपल्या अंगणात रांगोळी वगैरे काढावी, बाकी हळदी कुंकू वगैरे लावून घेऊया. आणि हे सगळं सकाळीच करायला पाहिजे होतं, पण सकाळी ना खूप गडबड असते, मग शांततेत होत नाही. मग ते गडबडीचं काम नको वाटतं. आरामात मग फौजींचा टिफिन दिला ना, मला असं वाटतं की माझं अर्धं काम झालं. मग आता फौजींचा टिफिन वगैरे देऊन आलो, आरामात आपण पूजा वगैरे करू शकतो. मग ते गडबडीत पूजा वगैरे केलं तर पूजा केल्यासारखी पण वाटत नाही, आणि नुसतं मग गडबड होऊन जाते. आता चौकटीत हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, त्याच्यानंतर जे हळदीचं लेपन आहे ना ते पण लावून घेते. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. आणि छान आता इथं रांगोळी वगैरे काढून झाली. आणि आपल्या चौकटीत असं हळदीचं लेपन केलं, तिथं पण थोडीशी रांगोळी काढली. तर आज प्रसन्न वाटते, खूप छान वाटते. असं वाटतं की आज काहीतरी आहे,
थोडं वेगळं. अर्णव कुणाल पण ना स्कूलमधून आल्या विचारतात मम्मा आज घरी काय कार्यक्रम आहे का गं. त्यांना पण खूप छान वाटतं. आणि चला आता फौजींचा टिफिन वगैरे दिला, त्याच्यानंतर आलेली पूजा वगैरे केली. आता मला कुणालला आणायला जायचं आहे. टाईम झाले 12:15 झाले. 12:30पर्यंत येतो. अजून 5 मिनिटांनं मी जाईन. गाडीचा आवाज आला की लगेच जाता येतं. आपल्या घराजवळच तर गाडी येते, त्यामुळे जास्त काही लांब नाही. आणि आल्यानंतर मग त्याच्यासोबत आणखी थोडं फ्रूट वगैरे खाईन. असं तर आता काही भूक नाही, कारण मी मगाशीच फ्रूट खाल्ल्यात. कुणाला जेवायला वगैरे देईन. बघूया आता स्कूलला गेला आहे. काल त्याची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे काल नव्हता गेला. आता त्याचा खोकला पण कमी आहे, ताप पण कमी आहे. त्यामुळे मी त्याला स्कूलला पाठवलं. घरी असताना खूपच परेशान करतो. अभ्यास पण करत नाही आणि आराम पण करत नाही, नुसतं इकडं तिकडे खेळायचं, पसारा करायचा. आणि आजकाल त्याच्या स्कूलमध्ये डान्स प्रॅक्टिस चालू आहे. लवकरच त्यांचा म्हणजे स्कूलमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, त्यामुळे डान्स प्रॅक्टिस वगैरे चालू आहे मुलांचं. तर म्हटलं मॅम जास्त ॲब्सेंट नका करू, मुलांना स्कूलला पाठवा. तर आता अभ्यास वगैरे काही नाही, तर म्हटलं जा, छान डान्सच करायचा आहे. तर बघूया आल्यानंतर काय काय सांगतोय, कशी तब्येत आहे काय. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. आता बघूया व्हिडिओ कंटिन्यू करायला जमलं तर नक्की करेन, नाहीतर मग संध्याकाळची पूजा वगैरे ह्या व्हिडिओमध्ये दाखवीन. चला तर. आणि चला तर आता कोणाला आणायला जाऊया आपण. आणि जवळच आहे तरी पण ना त्याला असं वाटतं मम्मा येताना सायकल घेऊन ये. छान वाटतं त्याला सायकल येऊन बसून यायला. तर आता इथंच आपलं क्वार्टर आहे, समोर आहे ते आपलंच क्वार्टर आहे. त्याच्या पुढल्या रस्त्याला फक्त यावं लागतं त्याला घ्यायला, जास्त पण काही अंतर नाही. चला आता त्याला आपण घरी घेऊन जाऊया. त्यानंतर जेवण वगैरे द्यायचं. करा ब्लॉग कंटिन्यू. चला आपला कुणाल स्कूलमधून आलाय आणि काय काय सांगत असतोय गप्पा. काय झालं बाबा आज स्कूलमध्ये सांगा. खोकला होता, आज नाही आला. नाही आला ना, बरा होता ना तू. आणि तुझ्या मॅमला काय लागलं. ऍक्सिडेंट झाला. आणि कुणालची मॅम ना गाडीवरनं पडली. आता रोज स्कूटीवरून येतात. नाही स्कूटीवरनं नाही, मग ट्रकनं धक्का दिला. हा मग तेच ना, मग स्कूटीवरून येतात ना त्या स्कूलला, तर त्यांना ट्रकनं धक्का दिला. त्यांच्या स्कूटीला धक्का दिला रे बाबू. हे ना त्यांचा ॲक्सिडेंट झालाय. जास्त नाही लागलं, असं डोळ्याला वगैरे लागले. पण मुलांना सांगितलं असेल ना मॅम काय येत नाही. प्रिन्सिपल मॅमनं त्यांना त्यांचे फोटो वगैरे दाखवली की त्यांच्या मॅमला लागलंय म्हणून मॅम येत नाहीत. तर आल्या पहिलं सांगायला मम्मा माझ्या मॅमचा ॲक्सिडेंट झाला, मॅम आमच्या पडल्या, त्यांना लागलंय. त्याला वाईट वाटतं. मुलांना कसं असतं, रोजच्या मॅमची सवय झालेली असती ना, ते एक दिवस जरी नाही आलं तर कसं तर वाटतं की आमची मॅम कुठे गेली आहे ना बाबू. आज त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी मॅम आल्या असतील शिकवायला, आहे ना. न्यू मॅम आली होती आज. आणि हा काल गेला नव्हता, तर काल त्याची मॅम आली नव्हती. त्यामुळे आज ह्यानं विचारलं मुलांना वगैरे आपली मॅम का नाही आली. तर मुलांनी पण सांगितलं होतं की आपल्या मॅमचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे आपल्या मॅम आल्या नाहीत. मग ह्यानं बाकीच्या मॅमना वगैरे विचारलं आमची मॅम कुठं आहे. आणि कुणालचं आणि त्या मॅमचं ना खूप बॉन्डिंग छान आहे. दोघं एकमेकांना, ती मॅम बंगालच्या आहे तर त्या मॅम त्याला बंगाल शिकवतात आणि हा त्यांना मराठी शिकवतो. तर छान असतंय दोघांचं. तर त्याला पण करमत नसणार आहे ना. तर चला त्याला आता जेवायला देते आहे ना. चला हातपाय धुवून या, जेवायला देतो मी. कशाचं फणसाचं का फणस म्हणलं असं मोठे मोठे पानं. आणि आता ना संध्याकाळचे 4-4:30 वाजले होते. फौजी ड्युटीवरून आले. येताना पारंब्या घेऊन आले होते, सॉरी फांद्या घेऊन आले होते. कारण त्यांना मी म्हटलं होतं आज पूजा आहे, मला पाहिजे, तुम्ही घेऊन या. तर फौजींना तेच म्हणत होते की सासरे आपल्या घराच्या अवतीभोवती किती झाडं आहे, ती आपल्याला लांब कुठं जावं लागत नाही. आणि इथं बघा बंगालमध्ये फौजींना पण त्यांनी पण थोडं इकडे तिकडे शोधलं आणि मगच त्यांना मिळाले. तर चला काय नाही, आपल्या पूजेला पाहिजे आहे, मिळालं तेच महत्त्व. आता यांना छान धुवून वगैरे घेते, थोडा वेळ ठेवते, नंतर मग पूजा वगैरे मांडायला घेऊया. आणि आता इथं माझी पूजा वगैरे मांडायची तयारी सुरू झाली. थोडंफार स्वयंपाकाचं पण केलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं आता पूजा मांडून घेऊया. अजून स्वयंपाक राहिला होता, पण पूजा मांडायला पण जास्त वेळ होतं. इथं कुणाल बघा मग विचारत आहे मम्मा काय आहे, काय चाललं आहे. मुलांना पण खूप छान वाटतं. घरामध्ये पूजा वगैरे असली की घरात वातावरण कसं प्रसन्न होऊन जातं. मुलांना पण थोडं वेगळं काहीतरी, रोजचं आहेच आपलं, थोडं वेगळं वाटतं काहीतरी. तर छान इथं चालल्या माझी पूजा वगैरे मांडायची. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू.
वगैरे माझं मांडून झाल्या, अजून पूजा वाचली नाही, म्हटलं नंतर वाचायची. आणि आता मला खीर बनवायची. खीरसाठी शेवळ्या आणल्यात विकत. त्यावेळेस गावास नेताना विसरलो शेवळ्या आणायला. घरामध्ये एवढ्या छान शेवळ्या आहेत, एकदम बारीक, पण विसरलो ह्यावेळेस. चला काही नाही, आणल्यात आता, त्याचीच मी खीर बनवतो. आजचा संध्याकाळचा जेवणाचा मेनू आहे खीर. शेवळ्याची खीर बनवणार, चपाती, भात आणि भाजी बनवायची. भाजी अजून बघूया, काय ठरवलं नाही काय बनवायचं. तोपर्यंत खीर आणि भात लावून घेतो एका साईडला. चपातीला कणिक मळून ठेवल्या, कारण कणिक भिजल्यानंतर चपाती आपली छान येते. तर चला. आणि चला तर आता स्वयंपाक बनवूया. एका साईडला खीर वगैरे बनवून घेतली आणि म्हटलं चपाती बनवूया. भात पण लावला होता कुकरला, अजून भाजी राहिली होती. म्हटलं पटपट चपात्या वगैरे आवरल्या ना, स्वयंपाकाचं आवरलं की मग बाकीचं म्हणजे आवरायला जास्त काही टाईम लागत नाही. आणि आता इथं स्वयंपाक वगैरे झाला होता, पंचामृत बनवायची तयारी चालू झाली. तर चला पंचामृत बनवून घेऊया. आणि चला आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरला होता. आता आपण पूजा वाचून घेऊया, जी लक्ष्मीची कथा आहे ना ती. आणि ह्यावेळेस ना लक्ष्मीचं ते कथा आहे त्याचं आपल्याकडं पुस्तक पण नव्हतं आणि कॅलेंडर पण नव्हतं, त्यामुळं मोबाईलमध्ये बघून ना कथा वाचली मी. आणि महालक्ष्मीचं कॅलेंडर कुठं म्हणजे माहीत नाही, आम्ही जम्मूमध्ये ते आता विसरून आलो की काय. आता गावी गेलो ना नक्की घेऊन येईन, कारण कॅलेंडर हे लागतंच घरामध्ये, काय ना काहीतरी सण वगैरे असलं की बघायला. आणि गावाकडून तर फोन येतोच, पण कधी कधी असं होतं की कॅलेंडर नसल्यामुळं प्रॉब्लेम येत आहेत. तर आता इथं माझं कथा वगैरे वाचायचं चाललं आहे. कथा वगैरे वाचून झाली, आरती वगैरे करून झाली. आता सर्वांना जेवायला देतो. सर्वांना खीर खायची होती, तर म्हटलं चला पहिल्यांदा सर्वांना खीरच देतो, त्याच्यानंतर मग ज्यांना जेवायचं आहे ते जेवतील, काय काय खायचं आहे. इथं आता मी सर्वांना जेवायला वगैरे वाढून घेतो. जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर म्हटलं भांडी वगैरे लगेच क्लीन करून घेऊया, कारण आज ना खूप कंटाळा आला होता. थोडं जरी वेगळं काय बनवायचं म्हटलं ना, भांडी पण भरपूर पडतात. पहिला आता गॅस वगैरे सगळा क्लीन करून घेतला, त्याच्यानंतर भांडी बघा, भांडी पण भरपूर अशी पडली होती. तर म्हटलं लगेच आता भांडी वगैरे पण सगळं क्लीन करून घेऊया. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. आणि चला हा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओ ना खूप मोठा होतोय, तर म्हटलं चला हा व्हिडिओ इथं संपूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पहिली पूजा मी अशा प्रकारे बंगालमध्ये केली. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.